हॅलो फ्रेंड्स, आज आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजला सुरुवात करतोय. तर सगळ्यात आधी आपण बेसिक प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजेच सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे लेक्चर स्टार्ट करणार आहोत. तर आता सी प्रोग्रॅमिंग का शिकायची? इंडस्ट्रीमध्ये तर पायथॉन, जावा ऑल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजेस चालू आहेत. सॅपचा कोर्स करतात. बरेचसे नवीन अँड्रॉइड आलं आहे, अँड्रॉइड शिकतो आपण. तर एवढं नवीन आलेलं असताना सी प्रोग्रॅमिंग शिकण्याची गरज काय आहे? तर सी प्रोग्रॅमिंग जी आहे ती डेनिस रिचने अराउंड 1972ला डेव्हलप केलेली आहे. त्याची टीम, तो आणि त्याची टीम. आणि 1972च्या आधी सुद्धा बऱ्याच लँग्वेज होत्या. बेसिक लँग्वेज होती, फोर्ट्रॅन लँग्वेज होती, पण त्या रिप्लेस केल्या सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. बट 1970 पासून ते आत्तापर्यंत 2021 पर्यंत सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज सर्वच ॲडव्हान्स लँग्वेज शिकण्याआधी शिकावी लागते. इट इज नॉट अ कंपल्सरी, बट शिकावीच लागते. शिकावी का लागते ते आज मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगणार आहे की वाय सी लँग्वेज इज सो मच इम्पॉर्टंट. सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज ही एवढी इम्पॉर्टंट आहे, शिकण्याची गरज काय आहे? तुम्ही डायरेक्टली जावापासून सुरुवात करू शकता. जर तुम्हाला जावामध्ये, पायथॉनमध्ये, अँड्रॉइडमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये शिकू शकता. बट तरीही जो आपला सिलेबस आहे सगळीकडेच सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकवली जाते. त्याचं रिझन काय आहे? सो आपला बेसिक क्वेश्चन आहे, वाय सी प्रोग्रामिंग इज सो इम्पॉर्टंट. सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज इम्पॉर्टंट का आहे? त्याचं पहिलं रिझन आहे, इट इज अ बेस ऑफ ऑल ॲडव्हान्स लँग्वेजेस. पूर्ण लँग्वेजेस जेवढ्या पण तुम्ही जावा, .NET, पायथॉन, ज्या पण लँग्वेजेस आलेल्या आहेत त्या सर्व लँग्वेजेसचा बेस जो आहे तो सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज पासून सुरुवात करतो. तुम्ही डायरेक्टली जावा शिकू शकता, डायरेक्टली पायथॉन शिकू शकता, पण सी लँग्वेजेस का शिकायची आधी? त्याचं रिझन आहे, लक्षात ठेवा, ज्या बिल्डिंगचा बेस स्ट्रॉंग असतो ती बिल्डिंग सहसा व्होल्कॅनोज, अर्थक्वेकमध्ये जास्त धोका निर्माण होत नाही. बट ज्या बिल्डिंगचा बेस स्ट्रॉंग नसेल ती बिल्डिंग कधीही कोसळू शकते. त्यासाठी अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोची गरज नाही. सो जर तुम्हाला तुमचा बेस स्ट्रॉंग करायचा असेल तुम्ही डायरेक्टली जावा आणि पायथॉन शिकू शकता. बट टफ जातं खूप, की तुम्हाला अचानक त्या सडन ज्या कन्सेप्ट आहेत त्या अंडरस्टँडिंग होत नाही. पण जर तुम्ही सी लँग्वेज शिकला असाल, लर्न केला असाल, तर तुम्हाला काय की बाकीच्या ज्या ॲडव्हान्स लँग्वेज जावा, पायथॉन, ज्या पण .NET, ज्या पण लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेस तुम्ही काय करू शकता, इझिली शिकू शकता जर तुम्हाला सी लँग्वेज माहिती असेल तर. म्हणून पहिला जो पॉईंट आहे, बेस ऑफ ऑल OOP म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा काय बेस आहे, म्हणून तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावी लागते. दुसरं आहे, मोस्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम ह्या ऑलरेडी कशामध्ये सी प्रोग्रामिंगमध्ये डेव्हलप केलेल्या आहेत. मोस्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीमचा जो बेस आहे तो सी प्रोग्रामिंग आहे. आणि अचानक तुम्ही त्या ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णतः बदलणं खूप चुकीचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर एक पूर्ण मोठी बिल्डिंग आहे
जर मला फक्त ह्या फ्लोअरची ही वॉल डिस्ट्रॉय करायची, ही भिंत जर मला पाडायची असेल, ही वॉल जर मला डिस्ट्रॉय करायची असेल, तर मी पूर्ण बिल्डिंग नाही डिस्ट्रॉय करत, मी फक्त एवढी वॉलच डिस्ट्रॉय करतो. म्हणून सर्व ऑपरेटिंग सिस्टीमवरती आपण असे ऍप्लिकेशन डेव्हलप करतो की त्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती रन झाली पाहिजे. याचा अर्थ आपल्याला ती ऑपरेटिंग सिस्टीम डिस्ट्रॉय नाही करायची. म्हणून तुमचा मोस्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत त्या सी लँग्वेजवरती बेस्ड असल्यामुळे काय होतंय की तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकणं महत्वाचं झालेलं आहे, इम्पॉर्टंट आहे. मोस्ट ऑफ ऑपरेटिंग सिस्टम्स आर डेव्हलप युजिंग सी. तिसरा आहे की हार्डवेअर ओरिएंटेड लँग्वेज आहे. हार्डवेअर ओरिएंटेड लँग्वेज सी प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय की ज्या पण गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये सी प्रोग्रामिंग मध्ये पॉइंटर नावाची कन्सेप्ट आहे आणि सी प्रोग्रामिंग हार्डवेअर शी कनेक्शन जे असतं ते इझिली सी प्रोग्रामिंग मध्ये करता येतं. जावामध्ये पायथॉन मध्ये आता आलेलंच आहे, मशीन लर्निंग आहे. पण सी प्रोग्रामिंग जे हार्डवेअर ओरिएंटेशन आहे ते खूप अदर लँग्वेज पेक्षा इझी आहे. आणि इझिली असल्यामुळे काय होतंय की तुम्ही आज पण लेथ मशीन जी आहे, वॉशिंग मशीन आहे, यामध्ये ज्या पण चिप्स वगैरे बनवल्या जातात त्याच्या चिप आहेत, त्या चिप्स ज्या आहेत त्या युजिंग सी प्रोग्रामिंग लँग्वेज बनवल्या जातात. त्याच्यामध्ये सी प्रोग्रामिंग लँग्वेजचा आहे कोड केलेला असतो. त्यासाठी तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज काय झालंय शिकणं गरजेचं झालंय. चौथा पॉइंट आहे सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये जो पण कोड करतो त्यासाठी तुम्हाला काय लागते, जी मेमरी लागते ती काय असते, लेस मेमरी रिक्वायरमेंट. लेस मेमरी जी लागते ती काय लागते, लेस लागते. त्यामुळे बरेचसे कोड जे आहेत, गेमिंग कोड सुद्धा, गेम मध्ये सुद्धा गेम स्मूथ चालावा आणि मेमरी कमी लागावी म्हणून सी प्रोग्रामिंग वरती ग्राफिक्स डिझाईन केलेलं असतं. सी प्रोग्रामिंग वरती त्याचं जे ग्राफिक्स असतं ते डिझाईन केलेलं असतं. एनव्हिडिया सारख्याच कंपनी ज्या आहेत त्यांनी जी कुडा लँग्वेज डेव्हलप केली ती कुडा लँग्वेज सुद्धा सी आणि C++ वरती बेस आहे. तर अशा पद्धतीने सी लँग्वेज कोण अजूनपर्यंत रिप्लेस झाली नाही, तिला कोणत्याही दुसऱ्या लँग्वेजने रिप्लेस केलं नाही, ती तुम्हाला ॲज अ बेसिक म्हणून शिकावीच लागते. त्याचं रिझन आहे की सी सर्व लँग्वेजेसचा काय बेस आहे. मोस्ट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टीम या सी ओरिएंटेड आहेत. सी त्यांचा बेस आहे, युजिंग सी त्या डेव्हलप केले गेलेले आहेत, हार्डवेअर ओरिएंटेड आहेत आणि लेस मेमरी लागते. सी कोड केल्यानंतर सीचा प्रोग्राम केल्यानंतर त्याची जो प्रोग्राम सेव्ह होतो त्यासाठी खूप कमी मेमरी सी प्रोग्रामिंग घेते. तर अशा पद्धतीने सी ही खूप महत्त्वाची लँग्वेज आहे. म्हणून ऑल स्कूल कॉलेजेसमध्ये सगळ्यात आधी जो सब्जेक्ट स्टार्ट होतो प्रोग्रामिंग मध्ये, सगळ्यात बेसिक सब्जेक्ट जो असतो स्टार्टिंगचा फर्स्ट सब्जेक्ट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ सी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून घेतला जातो. का त्याने तुमचं काय होतं, बेस स्ट्रॉंग होतो. तुमचा बिल्डिंगचा बेस स्ट्रॉंग होतो. तुमचा बेस स्ट्रॉंग करायला पाहिजे असतो म्हणून तुम्हाला सी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला सांगतात आणि सिलेबसमध्ये देतात. मग सी प्रोग्रामिंग करत असताना तुम्हाला काहीतरी बेसिक स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. म्हणजे कसाही कोड करून चालत नाही. कोड करण्यासाठी काहीतरी रूल्स असतात. तर त्याच पद्धतीने सी मध्ये सुद्धा एक प्रोग्रामचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. तर बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम काय आहे, तर प्रोग्राम करत असताना तुम्हाला, ठीक आहे तुम्ही कॉलेजेसमध्ये तुम्ही असं स्ट्रक्चर फॉलो करत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स बनवता आणि जर
ते प्रोजेक्ट बनवायचे असतील तर तुम्हाला ते स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं, कारण त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या गोष्टी कोडरला, जो टेस्टिंग करणार असतो त्याला इझिली अंडरस्टँड झालं पाहिजे, म्हणून ते तुम्हाला जर एक स्ट्रक्चर असतं ते तुम्हाला फॉलो करावं लागतं. तुम्ही कॉलेजेसमध्ये सहसा फॉलो करत नाही, तुम्ही डायरेक्ट कॉलेजेसमध्ये शिकत असताना तुम्ही डायरेक्ट कोडिंग करतात, डायरेक्ट मेन सेक्शनला स्टार्ट करतात. पण त्या मेन सेक्शन आधी सुद्धा सेक्शन्स आहेत, ती सेक्शन्स तुम्हाला काय करावं लागतं, फॉलो करावं लागतं. मग बेसिक स्ट्रक्चरमध्ये पहिलं जे सेक्शन आहे ते आहे डॉक्युमेंटेशन सेक्शन. डॉक्युमेंटेशन सेक्शन कंपल्सरी नाही आहे, डॉक्युमेंटेशन सेक्शन कंपल्सरी नाही आहे, पण डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये काय असतं की याच्यामध्ये प्रोग्राम रिलेटेड इन्फॉर्मेशन अबाउट प्रोग्राम रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही सुरुवातीला देतात की हा जो प्रोग्राम करतोय मी तो कोणता आहे, कशा रिलेटेड प्रोग्राम करतोय मी, तर ते जे दिलेलं असतं ते कशामध्ये दिलेलं असतं, डॉक्युमेंटेशन सेक्शनमध्ये. आणि ते मोस्टली काय असतं, नॉन एक्झिक्युटेबल पार्ट असतो हा प्रोग्रामचा, नॉन एक्झिक्युटेबल पार्ट ऑफ प्रोग्राम. आणि हा जो डेव्हलप करायचा असतो, हे जे डॉक्युमेंटेशन सेक्शन लिहायचं असतं ते कोणत्या सेक्शनमध्ये लिहायचं असतं, युजिंग कमेंट्स यूज करायचे असतात. त्या कमेंट्स यूज करून तुम्ही डॉक्युमेंटेशन सेक्शन लिहू शकता. ह्या कमेंट्स तुम्ही मध्ये कोडिंगच्या मध्ये पण देता. आणि सुरुवातीला जे द्यायचं असतं ते काय असतं, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोग्राम रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी लागते. ती कशामध्ये द्यावी लागते, कमेंट्समध्ये द्यावी लागते. आणि तो जो हा जो पार्ट असतो, हे जे सेक्शन आहे हे सेक्शन नॉन एक्झिक्युटेबल आहे, हे प्रोग्राम एक्झिक्यूट करत नाही, हे फक्त इन्फॉर्मेशन असते. दुसरं जे सेक्शन आहे ते लिंक सेक्शन आहे, आणि हे कंपल्सरी सेक्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही काय करतात, हेडर फाईल्स असतात. प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप करत असताना हेडर फाईल्स असतात, त्या तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट कराव्या लागतात कोड करत असताना. तर त्या एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला त्या फाईल ज्या आहेत, जो पण तुम्ही कोड करताय, जे पण तुम्ही फंक्शन वापरणार आहात, ती फंक्शन कोणत्या तरी फाईलमध्ये, जे पण सी प्रोग्रामिंगचं सॉफ्टवेअर तुम्ही यूज करता त्या सॉफ्टवेअरमध्ये ऑलरेडी बिल्ड केलेलं असतं ते त्यामध्ये. आणि ते फाईल्स जे असतात ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करावं लागतात तुमचा कोड करण्यासाठी. तर ते ह्या लिंक सेक्शनमध्ये हेडर फाईल्सने करावं लागतं. म्हणजे तुमचा कोड आणि जो एक फॉर्मॅट दिलेला आहे की कोड असा असला पाहिजे, हे फंक्शन्स तुम्हाला यूज करायचे आहेत. ते फंक्शन्स तुमच्या कंपायलरमध्ये बिल्ड केलेले असतात ऑलरेडी. त्यांच्याशी तुमचा केलेला कोड कम्पेअर केल्यानंतर तुमचा कोड ॲक्युरेट आहे की नाही ते चेक करण्यासाठी हे लिंक सेक्शनमध्ये तुम्ही आणि कंपायलर, म्हणजे तुमचा कोड आणि कंपायलर यांचं जे लिंकिंग आहे ते करण्याचं काम या हेडर फाईल्स करतात, त्याला म्हणतो लिंक सेक्शन. मग हे हेडर फाईल्स लिहिताना जर तुम्ही विंडोजवरती काम करत असाल तर हॅश इन्क्लूड आणि तुम्ही त्या हेडर फाईल्स लिहिता. आणि जर लिनक्सवरती काम करत असाल तर फक्त तुम्ही हेडर फाईलचं नाव देता. तर अशा पद्धतीने तुमचं जे सेकंड सेक्शन आहे लिंक सेक्शन, हे कंपल्सरी सेक्शन आहे, हे तुम्हाला लिहावंच लागतं. याच्याशिवाय कोड रन होत नाही. रन होत नाही म्हणजे त्यामध्ये एरर येतात. तुम्हाला हे कम्पेअर करावं लागतं, तुम्हाला कंपाईल करावं लागतं. आणि त्यानंतर जर तुम्ही जे रूल्स आहेत ते फॉलो केले असतील तर तुमचा कोड एक्झिक्यूट होतो. तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट येतं, अदरवाईज नॉट. हे जर नसेल. तिसरं आहे डेफिनेशन सेक्शन. डेफिनेशन सेक्शन मध्ये काय, इथं तुम्ही काय करतात, कॉन्स्टंट डिक्लेरेशन करतात. कॉन्स्टंट म्हणजे काय की याची व्हॅल्यू कधी चेंज होत नाही, कॉन्स्टंट डिक्लेरेशन करतात. आणि कॉन्स्टंट डिक्लेरेशन करण्यासाठी तुम्ही काय यूज करतात, हॅश डिफाईन. काय यूज करतात, हॅश डिफाईन. मॅक्स व्हॅल्यू घेतली, मॅक्स इज इक्वल टू 100. तुम्ही ती मॅक्सची जी व्हॅल्यू आहे जोपर्यंत तुम्ही कोडमध्ये चेंज कराल तरच चेंज होईल. कंपाईल टाइम नाही, रन टाइम नाही, ती चेंज करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही काय यूज करता, हॅश डिफाईन. हे जे झालं ते तुमचं काय झालं, डेफिनेशन सेक्शन झालं. काय झालं, डेफिनेशन सेक्शन. तुमचं नेक्स्ट जे सेक्शन आहे, 4th नंबरचं सेक्शन आहे, ते आहे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन.
या ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन मध्ये तुम्ही फंक्शन डिक्लेअर करू शकता. इथं फंक्शन डिक्लेअर करायचं असतं आणि ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. आता हे सगळं हे आपण हळूहळू बघणारच आहोत. व्हेरिएबल म्हणजे काय, ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, फंक्शन डिक्लेरेशन काय असतं, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण. तर ग्लोबल व्हेरिएबल काय करावं लागतं, इथं डिक्लेअर करता तुम्ही ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. आणि ज्यावेळेस हे 4 सेक्शन संपतात त्यावेळेस तुम्ही जो कोड लिहिता ते सेक्शन स्टार्ट होतं. ते सेक्शन आहे मेन प्रोग्राम सेक्शन. मेन प्रोग्राम सेक्शन. ह्या मेन प्रोग्राम सेक्शन मध्ये तुम्ही सर्व कोड करता. तुम्हाला तुमची जी आयडियाज आहे ती आयडियाज इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम तुम्ही ह्या मेन प्रोग्राम सेक्शन मध्ये करता. हे वरती तुम्ही फक्त डिक्लेरेशन चाललंय तुमचं, वरती फक्त तुमची लिंकिंग चालली आहे. सगळं तुमची जी आयडिया आहे कोड रिलेटेड, कोडमध्ये ती तुम्हाला कन्वर्ट करायची आहे, म्हणजे इम्प्लिमेंट करायची. ती इम्प्लिमेंट करण्याचं काम तुम्ही सी लँग्वेजमध्ये ह्या मेन सेक्शनमध्ये करता. म्हणजे जे पण तुम्हाला रन करायचं आहे, जो पण हा पूर्ण एक्झिक्युटेबल पार्ट आहे, हा पूर्ण एक्झिक्युटेबल पार्ट आहे, एक्झिक्युटेबल पार्ट ऑफ प्रोग्राम. याच्यामध्ये जे पण तुम्ही कोड करता ते कोड काय होतं, सर्व एक्झिक्यूट होतं. आणि याच्याच इमिडिएटली आफ्टर हे क्लोज केलं, मेन प्रोग्राम सेक्शन क्लोज झालं की इमिडिएटली आफ्टर याच्यामध्ये सब प्रोग्राम सेक्शन असतं. सब प्रोग्राम सेक्शन मध्ये काय, की जे पण तुम्हाला फंक्शन्स वगैरे त्याची डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन जर तुम्हाला यायची असेल तर तुम्ही ह्या सब प्रोग्राम इमिडिएटली आफ्टर मेन प्रोग्राम सेक्शन सब प्रोग्राम सेक्शन येतं, ते सब प्रोग्राम सेक्शन मध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, एक प्रोग्राम लिहित असताना, एक सी प्रोग्राम लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, हे जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं. फक्त हे मेन सेक्शन आणि जे आधीचं सांगितलेलं लिंक सेक्शन आहे, हे 2 सेक्शन जे आहेत कंपल्सरी आहेत, बाकीची कंपल्सरी नाहीत, ऑप्शनल आहेत. घेतली आणि नाही घेतली काही फरक पडत नाही. पण ती सेक्शन कशासाठी घेतात, तुम्हाला एक स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं, तुम्हाला ते प्रोग्राम रिलेटेड सर्व माहिती द्यावी लागते. ज्यावेळेस तुम्ही बिग मोठे मोठे प्रोजेक्ट्स करता त्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला ही सर्व सेक्शन फॉलो करावी लागतात. कंपल्सरी अजिबात नाही की सर्व सेक्शन, पण ही 2 सेक्शन तुम्हाला फॉलो करायचे, मेन सेक्शन, मेन प्रोग्राम सेक्शन आणि लिंक सेक्शन, बाकीची नाही. पण ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट्स मोठमोठे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट करत असतात त्यावेळेस तुम्हाला हे सर्व सेक्शन फॉलो करण्याचं रिझन एक आहे की कोड तुमचा सुटसुटीत होतो, चांगला होतो आणि इझिली अंडरस्टँड होतो की तुम्ही कोणतं व्हेरिएबल कुठं डिक्लेअर केलेलं आहे, कॉन्स्टंट कुठे घेतलेलं आहे, ग्लोबल डिक्लेरेशन कुठे केलेलं आहे, डॉक्युमेंटेशन सेक्शन ह्या कोणत्या ठिकाणी आपण कोणतं ऑपरेशन करतोय, हे सर्व ज्याला माहीत असतं तो ते करतो. तर ह्या रिलेटेड बेसिक स्ट्रक्चर आहेत, ह्या रिलेटेड आपण एक सिंपल प्रोग्राम बघू की डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये काय असतं. सर्व जे आहे, जे आपण सेक्शन बघितली ती प्रोग्राम मध्ये तुम्ही कसं डेव्हलप करतात. अजून आपण प्रोग्रामिंग सुरू नाही केलेलं, आपल्याला खूप बेसिक पासून सुरुवात करायची. सी प्रोग्रामिंग लँग्वेज ही बेसिक पासून तुमचा बेस स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी हे लेक्चर्स घेतोय की आपण जे कॉलेजेसमध्ये शिकतो, कधी कधी शिकवतही नाही, मला माहिती आहे. तर बऱ्याच लोकांचं जे बेसिक नॉलेज आहे प्रोग्रामिंग रिलेटेड ते नसतंच. मग ते नसल्यामुळे काय होतं की आपण जॉबलेस राहतो. मग जॉब हे मिळवण्यासाठी आपली धडपड चालू होतो. मग वेगवेगळे कोर्स करतो, हे करतो ते करतो. मग ते कोर्स करूनही जॉब मिळणं ज्याची गॅरंटी नसते. म्हणून काय की शिकत असताना बेस पक्का केल्यानंतर तुम्ही कोणत्याही कंपनीचा टेक्निकल राऊंड क्रॅक करू शकता. पण त्यासाठी तुमचा बेस स्ट्रॉंग हवा. कारण की तुम्ही खूप साऱ्या कंपनीज आहेत ते वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती डिपेंडंट आहेत. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म, सगळे प्लॅटफॉर्मचा अभ्यास करत बसणार का, असं होत नाही कधी. तुम्हाला कॉलेजेसमध्ये लँग्वेज शिकवले जातात, मग तिथे गेल्यानंतर वेगळं असं कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मग ते ट्रेनिंग देतात. मग त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना काय पाहिजे, तुमचा बेस किती स्ट्रॉंग आहे ते बघत असतात. आयगेटमध्ये मी
सेकंड इंटरव्ह्यूला गेलो. सेकंड इंटरव्ह्यूच्या वेळेस आयगेटमध्ये मला एक सिंपल क्वेश्चन विचारला जो मला आला नाही. मी कोड व्यवस्थित केला, पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने लेंदी कोड केला, पण तो युजिंग शिप रजिस्टर होता हे मला त्यावेळेस क्लिक झालं नाही. सिंपल 2 लाईनीचा कोड होता की त्यांनी फक्त कोड करायला सांगितलं होता, बीट शिफ्ट करायचे होते, आणि ते मला जो बिटवाईज शिफ्ट ऑपरेटर आहे युजिंग ते करायचं होतं. पण त्यावेळेस जे होतं त्या प्रेशरमुळे असू दे किंवा कोणत्या वेगळ्या गोष्टींमुळे असू द्या, मला ते शिफ्ट रजिस्टर त्यावेळेस अचानक क्लिक झालं नाही. पण मी जे होतं तो वेगळ्या पद्धतीने कोड केला, लेंदी कोड केला. आपण रिजेक्ट होतो. सिम्पली कंपनीला काय पाहिजे असतं, स्मार्ट वर्क करणारे लोक पाहिजे असतात. आणि मेन मुळात कंपनी तुम्हाला सिलेक्ट करते तुमच्या स्ट्रॉंग बेस नॉलेजवरती. तुम्हाला ॲडव्हान्स नॉलेज किती आहे हे बघण्यासाठी कंपनी कधीच हे करत नाही. तुमचं बेस किती स्ट्रॉंग आहे हे कंपनी बघत असते. मग बेस स्ट्रॉंग करायला शिका. आणि तुमचा जो बेस आहे तो सी प्रोग्रॅमिंग पासून सुरुवात होतो. मग तुम्ही सी प्रोग्रॅमिंग सुद्धा शिकायला सुरुवात करा. खूप सारे अनुभव आहेत जे मी तुमच्यासोबत ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकत असताना सांगणार आहे. त्याचा तुम्हाला इंडस्ट्रियल मध्ये इंटरव्ह्यू देत असताना खूप फायदा होणार आहे. बरेच क्वेश्चन्स आहेत. माझे फ्रेंड्स आहेत कंपनीमध्ये, त्यांचा एक्सपिरियन्स आहे. तर अशा पद्धतीने तुमचा बेस स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि प्रॅक्टिकल एन्व्हायरमेंट असायला पाहिजे. म्हणून मी मोस्ट प्रॉब्लेम शिकवताना प्रोग्राम ओरिएंटेड शिकवणार आहे. की प्रोग्राम तुम्ही तुमच्या घरी लॅपटॉप वगैरे असेल तर करून बघा. मोबाईलवरती सुद्धा, आजकाल मोबाईलवरती सुद्धा सॉफ्टवेअर येतात, त्याच्यावरती रन करून बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तर स्क्रीनवरती माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती मला माझा नंबर दिलेला आहे. पण शिकण्याची इच्छा जागृत करा. जॉब आहेत, खूप सारे जॉब्स आहेत. मला अजूनही आठवतं आमच्या वालचंद कॉलेजमध्ये HSBC कंपनी आली होती आणि त्यांचा जो तो कोऑर्डिनेटर होता, HSBC कंपनीचा जो कोऑर्डिनेटर होता, आम्ही सुरुवातीलाच एक लेक्चर देतात ते की काय हवंय, कशासाठी आम्ही आलोय, ते त्यांचे कंपनीचं इंट्रोडक्शन वगैरे देतात. तर त्या इंट्रोडक्शनमध्ये तो जो कोऑर्डिनेटर होता त्याने आम्हाला एक सांगितलं होतं की कंपनीजकडे खूप साऱ्याच व्हॅकन्सीज असतात, खूप साऱ्या व्हॅकन्सीज असतात, पण ते काय करतात, परफेक्ट कॅन्डिडेट शोधत असतात. ते ज्याचा बेस स्ट्रॉंग आहे त्या कॅन्डिडेटला शोधत असतात. ते कोणालाही घेत नाही. ते रिकामे नाही कोणालाही घेणार आणि त्यांची कंपनी बुडवणार. ते कोणालाही बिगर कामाचं फुकटचं पोसत बसत नाही. ते फक्त सुटेबल कॅन्डिडेटच घेतात. मग सुटेबल कॅन्डिडेट घेतात तर मग त्या पद्धतीचं तुमचं नॉलेज असायला पाहिजे. त्या पद्धतीचं तुमचं नॉलेज असायला पाहिजे. तर त्यावेळेस HSBC कंपनीचं त्यांनी सांगितलं होतं की कंपनीजमध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज असतात, निघतातही, दरवर्षी निघतात. रेशो जरी आपला वेगळा असला की खूप सारे इंजिनियर्स बाहेर पडतात आणि जागा खूप कमी असत नाही. जॉब फक्त त्यालाच आहे ज्याला नॉलेज आहे. जॉब फक्त त्यालाच आहे ज्याला नॉलेज आहे. आता तुम्हाला नॉलेज आहे आणि तुमचं नॉलेज सोडून ते ज्याला नॉलेज आहे त्याला तर घेणार नाही. आणि मी काय सांगतो की नेहमी सांगतो की तुम्ही आता कासवासारखी गती सोडा. कासव खूप झालं आता मार्केटमध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्या रिअल वर्ल्डमध्ये, कॉलेज सोडून रिअल वर्ल्डमध्ये बाहेर पडता आणि तुमच्याकडे जॉब नसतो, त्यावेळेस आहे ना तुम्हाला ससा व्हावं लागतं. कारण की मार्केटमध्ये एवढे ससे पळताय ना आता जॉब घेण्यासाठी, खूप सारे. मग त्या सशांना बीट करण्यासाठी तुम्ही कासवाची गती काय, प्रत्येक ससा झोपणारा नाहीये, प्रत्येक ससा झोपूच शकत नाही. एखाद दोन ससे आळशी असतील याचा अर्थ 98 आळशी नाही, 100पैकी 98 आळशी नाही आहेत, 2च ससे आळशी असतील. मग तुम्हाला त्या 98 लोकांना बीट करायचं आहे. आणि अजून येतच आहेत, दरवर्षी पासआउट होता इंजिनियर्स, दरवर्षी पासआउट होतात.
रिक्वायरमेंट बघा कंपनीची. जर 2021ला रिक्रुटमेंट करणार आहे तर ते पास आउट 2020, 2019, 2018, 17, 16, 15 यांनी काय करायचं? वाट नका बघू. तुम्ही आज पास आउट होत असाल तर फक्त पुढच्या 3 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला जॉब भेटणं गरजेचं आहे. जर जॉब नाही भेटला तर तुम्ही मागं पडाल. म्हणून ससावा. सुरुवातीला कासव असू द्या, मी नेहमी सांगतो सुरुवातीला तुम्ही कासव असलंच पाहिजे, कारण की सगळ्या गोष्टी बेस स्ट्रॉंग करायचा असतो, त्यासाठी तुम्हाला कासव असणं गरजेचं आहे. पण एकदा बेस स्ट्रॉंग झाला तर तुम्हाला सस्याच्या गतीनेच पळायचं आहे. तुमचा स्पीड हा सस्यासारखाच पाहिजे, फास्ट, आणि शर्यत सुद्धा जिंकायची. कॉम्पिटिशन टफ आहे जॉब मिळवणं कंपनीमध्ये. सर्वीकडेच कॉम्पिटिशन टफ आहे. सगळीकडेच कॉम्पिटिशन टफ असेल तर तुम्ही ससाच पाहिजे. कासवाच्या गतीने आता जाऊन उपयोग नाही. हा संयम हा तुमचा कासवासारखाच पाहिजे, पण मेहनत तुमची सस्यासारखी पाहिजे. मेहनत तुमची सस्यासारखी असेल आणि संयम तुमचा कासवासारखा असेल तर तुम्ही 100% यशस्वी व्हाल. म्हणून काय की बेस स्ट्रॉंग करण्यावरती जास्तीत जास्त भर द्या, जे आपल्याला कोणी सांगत नाही. कंपनीमध्ये जॉब मिळवण्यासाठी आता स्ट्रगल करावं लागतं. कॉलेजमध्ये जर जॉब नाही भेटला तुम्हाला, कॉलेज सुरू असताना कॅम्पस प्लेसमेंट जर तुमची झाली नाही तर ऑफ कॅम्पसमध्ये तुम्हाला खूप जास्त स्ट्रगल करावं लागतं. वाटा शोधावा लागतात. जो जॉब मिळेल तो करावा लागतो. एक्सपिरियन्स घ्यावा लागतो, आणि एक्सपिरियन्स आला की मग त्यावेळेस तुमची मार्केटमध्ये व्हॅल्यू खूप जास्त असते. जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही तोपर्यंत तुम्ही एक साधे इंजिनियर असता. आता सगळ्यांनीच जॉब करायला पाहिजे असं पण म्हणत नाही. काहींनी ज्यांची ॲबिलिटी आहे बिझनेस करायची त्यांनी बिझनेस करा. बिझनेस करण्यासाठी दरवेळेस पैसाच लागतो असं नाही. काही गोष्टींना पैसा लागतो, काही गोष्टींना पैसाही लागत नाही. काही गोष्टींना फक्त आयडियाज लागतात. त्या आयडियाज डेव्हलप करा, त्या मार्गेचा बिझनेस करा, चांगली गोष्ट आहे. स्वतःचं काहीतरी डेव्हलप करा, चांगली नॉलेज आहे म्हणून सांगतो नॉलेज घ्या. जॉब नाही भेटला तर स्वतःचं काहीतरी डेव्हलप करता येतं, पण नॉलेज घ्या. नॉलेज मिळालं तर तुम्ही यशस्वीच होता. नॉलेज नसलं तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणी विचारत नाही. मार्केटमध्ये तुमची व्हॅल्यू 0 आहे. जरी तुमच्या पुढं BE BTech लागत असेल तरी जर नॉलेज नसेल तुम्हाला त्या लेवलचं तर तुमची मार्केटमध्ये व्हॅल्यू 0 आहे. तुम्हाला BE BTechचं जे तुम्ही डिग्री केलेली आहे ते सोडून दुसरं काहीतरी काम बघावं लागतं जर तुम्हाला मार्केटमध्ये जर तुम्हाला त्या रिलेटेड नॉलेज नसेल तर. दुसऱ्या व्यवसायात तुम्ही यशस्वी होऊ शकता. बरेच आहेत असे ज्यांनी इंजिनिअरिंग केली ते दुसऱ्या व्यवसायात यशस्वी झाले, होतात असं. त्या रिलेटेड काही नाही. मी असं म्हणत नाही की इंजिनिअरिंग केली तर तुम्ही यशस्वी, अजिबात नाही, असं अजिबात नाही. तुम्ही दुसरी कोणत्या तरी याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे बेसिक नॉलेज जे ते तुमच्याकडे हवंच. कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये जा तुम्ही, पण त्या रिलेटेड बेसिक नॉलेज पाहिजे. जर तुम्ही इंजिनिअरिंगला जाताय तर 4 वर्ष शिकताय तर मग तिथलं बेसिक नॉलेज घ्या. का बाकीच्या गोष्टी करायच्या? बेसिक नॉलेज स्ट्रॉंग करा तुमचं. तुमची परिस्थिती जर फायनान्शियल कंडिशन जर तुमची खूप चांगली नसेल, तुम्हाला जॉब करायचा असेल तर मग तुम्ही त्या रिलेटेडचा तिथं फोकस करा. बेसिक नॉलेज स्ट्रॉंग करा. कंपनी तुम्हाला रिक्रूट करतेच तुमचं जर बेसिक नॉलेज स्ट्रॉंग असेल तर. सो त्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजचा जो बेस आहे सी प्रोग्रामिंग तिथून सुरुवात करायची शिकायला. तर अशा पद्धतीने की मी जे बेसिक स्ट्रक्चर सांगितलं त्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये समजा मी कोड करतोय, म्हणजे मी आता सॅम्पल प्रोग्राम लिहितो. सॅम्पल प्रोग्राममध्ये समजा मी लिहितो तर मी कमेंटमध्ये लिहितो माझा प्रोग्राम आहे सी प्रोग्राम ऑन
ॲडिशन ऑफ टू नंबर्स, दोन नंबरची ॲडिशन मला करायची, त्यासाठी मी सी प्रोग्राम लिहितोय. हे माझं झालं पहिलं सेक्शन. कोणतं सेक्शन आहे हे, याला नाव काय आहे, डॉक्युमेंटेशन सेक्शन. पहिलं सेक्शन काय, डॉक्युमेंटेशन सेक्शन. कोणतं, डॉक्युमेंटेशन सेक्शन. मग माझं येईल लिंक सेक्शन. लिंक सेक्शनमध्ये मला फाईल घ्यावी लागतात. हॅश इन्क्लूड, समजा मी विंडोज 7 वरती कॉल करतो, स्टँडर्ड इनपुट आउटपुट, stdio म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच म्हणजे हेडर फाईल. हे तुमचं झालं लिंक सेक्शन. अजून एक तुम्हाला जर काही हे करायचं असेल तर त्यासाठी अजून एक दुसरी फाईल घेऊन ठेवायची, कोणी कन्सोल इनपुट आउटपुट. हे दोन्ही तुमचे काय झाले, लिंक सेक्शन. जे आपण हेडर फाईल तुम्ही वापरता ते सर्व लिंक सेक्शन मध्ये येते. मग मला डेफिनेशन म्हणजे त्याला काय म्हणतो, कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट घेतो मी, हॅश डिफाइन मॅक्स, मॅक्स इज इक्वल टू 100, मॅक्स इज इक्वल टू 100. हे तुमचं कोणतं सेक्शन झालं, डेफिनेशन सेक्शन. त्यानंतर तुमचं कोणतं सेक्शन होतं, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. त्याच्यामध्ये एक फंक्शन घेतो मी, void add. हे मी फंक्शन घेतलं. एक इंटिजर घेतला, इंटिजर a इज इक्वल टू 100. हे माझं कोणतं सेक्शन झालं, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन. हे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन झालं. मग मी काय करतो, मेन फंक्शन घेतो, void main. आता फंक्शनचे दोन टाईप आहेत, युजर डिफाईन फंक्शन आणि सिस्टम डिफाईन फंक्शन. तर void main हे जे फंक्शन आहे हे फंक्शन युजर डिफाईन फंक्शन आहे का, कारण की त्या मेन फंक्शनचा जो डेटा टाईप आहे या voidच्या ऐवजी तुम्ही इंटिजर यूज करू शकता, फ्लोट यूज करू शकता, कॅर यूज करू शकता. म्हणजे ह्या फंक्शनचा डेटा टाईप कोण ठरवतो, आपण जो प्रोग्राम करणार आहे तो ठरवतो. म्हणून हे जे मेन फंक्शन आहे याला युजर डिफाईन फंक्शन म्हणतात. हे सुद्धा क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की मेन जे फंक्शन आहे ते कोणतं, युजर डिफाईन फंक्शन आहे की सिस्टम डिफाईन फंक्शन. इथं सुद्धा गोंधळ होतो बेसिक, म्हणून बेसिक नॉलेज स्ट्रॉंग पाहिजे. void मेन फंक्शन जे आहे ते काय, युजर डिफाईन फंक्शन. याच्यामध्ये मी एक अजून एक व्हेरिएबल घेतो, इंटिजर b इज इक्वल टू 200. मग इथं void add इथं फंक्शन दिलेलं आहे, हे फंक्शन मी डिक्लेअर केलेलं आहे. याची डेफिनेशन तुम्ही इथं लिहू शकता किंवा दुसरीकडे लिहू शकता. तर मी अजून एक दुसरं एक व्हेरिएबल c घेतलं की c इज इक्वल टू ॲड. आता हे फंक्शनचं मी सगळं नंतर शिकवणार आहे, कॉलिंगमध्ये शिकवेल मी सर्व. म्हणजे फंक्शन त्यावेळेस आपण लेक्चर घेऊ फक्त फंक्शनवरती, त्यावेळेस मी सर्व शिकवणार. याला फंक्शन डिक्लेरेशन म्हणतात, याला फंक्शन कॉल म्हणतात. आणि इथं लिहितो मी प्रिंट एफ. हे सर्व बेसिक सगळं शिकवणार. आज फक्त आपण सॅम्पल प्रोग्राम बघतोय कसा रिलेटेड, बेसिक स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम. इथं लिहितो मी ॲडिशन इक्वल टू %d आणि सी, आणि void घेतलाय म्हणून हा रिटर्न करण्याची गरज नाही. ch गेट कॅरेक्टर म्हणतो आपण त्याला. क्लिअर स्क्रीन वापरू वाटलं तर ते वापरू शकता तुम्ही. हे फंक्शन्स आहेत, हे सर्व फंक्शन्स आपण बघणार आहोत. तर हे मेन, हे कोणतं फंक्शन झालं, मेन प्रोग्राम सेक्शन, मेन सेक्शन. आता याच्यानंतरचं शेवटचं होतं सब प्रोग्राम सेक्शन. त्याच्यामध्ये आपण काय करतो, जे पण फंक्शन्स घेतली जातात, ही फंक्शन्स घेतली जातात याची डेफिनेशन जी असते ती तुम्हाला सब प्रोग्राम सेक्शनमध्ये लिहायची असते. म्हणजे हे फंक्शन जे आहे हे मी इंट करतो, मला रिटर्न करावं लागणार आहे. इंट ॲड int add, int a, int b, int c, c is equal to a plus b आणि रिटर्न c. आता हे सर्व शिकवणार आहे, तुम्ही या कोडवर लक्ष देऊ नका, फक्त मला सेक्शन सांगायचे आहे. हे जे सेक्शन झालं हे शेवटचं सेक्शन कोणतं आहे, सब प्रोग्राम सेक्शन. हे जे सेक्शन आहे हे कोणतं आहे, सब प्रोग्राम सेक्शन आहे. म्हणजे मी दोन नंबरची ॲडिशन करण्यासाठी मी वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. हा सिंपल म्हणजे थोडा वेगळा कोड आहे, सिंपल एक कोड याच्यापेक्षा सिंपल एक कोड आहे, तो जो सिस्टम डिफाईन
कंपाईल टाईम व्हेरिएबल घ्यायचे, त्याने सुद्धा होतं. तर याचं जे आहे की ह्या पद्धतीने तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन सेक्शन, हे लिंक सेक्शन, हे डेफिनेशन सेक्शन, हे ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन, हे मेन सेक्शन आणि हे सब प्रोग्राम सेक्शन, अशा पद्धतीने तुम्हाला काय लिहायचे, एक प्रोग्राम सी प्रोग्राम करत असताना स्ट्रक्चर लिहायचं. आता हे लिहिलं नाही तरी चालतं, हे घेतलं नाही तरी चालतं. आता याचा यूज केलेलाच नाही आहे, मी फक्त दाखवण्यासाठी लिहिलेलं आहे. हे वरती नाही केलं, आतमध्ये केलं तरी, म्हणजे हे जे डिक्लेरेशन आहे ग्लोबल व्हेरिएबलचं ते वरती न करता आतमध्ये केलं तरी चालतं, काहीही प्रॉब्लेम नाही. आता मला इथे घ्यायची गरज नाही, ग्लोबल व्हेरिएबल आहे म्हणजे मी फक्त इंटिजर बीच घेतो, कारण की हा ए सगळीकडे ॲक्सेस होतो का, कारण तो ग्लोबल व्हेरिएबल आहे, ते सगळीकडे ॲक्सेसेबल आहे. पूर्ण प्रोग्राममध्ये ग्लोबल व्हेरिएबल कुठं पण ॲक्सेस होतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक सी प्रोग्रामिंगमध्ये जर कोड करायचं तर त्याचं स्ट्रक्चर फॉलो करावं लागतं, आणि ते स्ट्रक्चर तुम्ही फॉलो केलं की तुम्हाला कोडिंग एकदम इझी जाते, अडचण येत नाही कुठंही. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रोग्रामिंग स्टार्ट करायचं आहे. आज हे फक्त बेसिक बघितलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण बेसिकपासून व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल, कॉन्स्टंट काय असतं, डेटा टाईप्स काय असतात, फंक्शन्स काय असतात, स्ट्रक्चर म्हणजे काय, ॲरे म्हणजे काय, कॅरेक्टर, स्ट्रिंग, पॉइंटर, या सर्व गोष्टी आपण काय करणार आहोत, सी प्रोग्रामिंगच्या बेसिकमध्ये ते सगळं बघणार आहोत. आधी सी प्रोग्रामिंग स्ट्रॉंग करायची. सी प्रोग्रामिंग एकदा बेसिक सी प्रोग्रामिंगचं झालं, त्यासोबतच मी लगेच C++ची लेक्चर ही घेईन, जावाची ही घेईन, पायथॉनची सुद्धा घेईन. ती लेक्चरसुद्धा तुम्ही बघा आणि त्यातून शिका. प्रोग्रामिंग डेव्हलप करायची असेल तर बेसिक नॉलेज घ्या, माझे लेक्चर फॉलो करा. अडचण आली तर स्क्रीनवरती नंबर आहे, त्या नंबरला मेसेज करा की सर मला या रिलेटेड कन्सेप्ट समजत नाही, त्या कन्सेप्ट मी क्लिअर करेल नेक्स्ट लेक्चर्समध्ये. तुम्ही काय करा की लेक्चर फॉलो करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. लाईक सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. एवढीच माझी अपेक्षा आहे की तुमचं जे नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज तयार झालं पाहिजे, जे तुम्हाला करोनाच्या काळात भेटतच नाही आहे आणि इथून मागं काही कॉलेजेसमध्ये भेटतं, काही कॉलेजेसमध्ये भेटत नाही. तर ते मिळवण्यासाठी, ते देण्यासाठी माझा हा प्रयत्न आहे, ते मिळवण्यासाठी तुम्ही तो प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण काय करतोय, प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला शिकायच्या आहे. आजच्यासाठी एवढंच, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू, धन्यवाद.